सकाळच्या घाईत अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये पटकन इडली कशी बनवायची ते बघणार आहोत। तांदूळ न भिजवता झटपट काही मिनिटात तयार होते। अशी टम फुगणारी कापसासारखी मऊसूत जाळीदार इडली तयार होते आणि चवीला सुद्धा उत्तम लागते बरं का। नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आणि पीठ न आंबवता हलकी फुलकी मऊसूत इडली तयार होते। पण त्यासाठी प्रमाण किती घ्यायचे, साहित्य काय घ्यायचे हे मी डिटेलमध्ये सांगितले आहे आणि त्याचबरोबर एक सिक्रेट पदार्थ पण सांगितला आहे। आजपर्यंत कोणीच अशी रेसिपी सांगितली नसेल आणि खरं सांगते चवीला सुद्धा पीठ आंबवल्यावर जशी इडली लागते ना अगदी तशीच चवीला लागते। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तो बनता आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूयात, पण त्या अगोदर वाटी आणि वजनीच्या प्रमाणात साहित्य बघूयात। इडली बनवण्यासाठी इथं मी 4 कप रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता, फक्त चिकट भात होणारा तांदूळ घ्यायचा नाही। त्याचबरोबर 1 कप उडदाची डाळ घेतले, 1 कप रवा। तर इथे मी हा बारीक रवा घेतलाय, तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो घेतला तरी पण चालेल। 1 कप दही, दही खूप आंबट नसावे, फ्रेश दही घ्यायचे आणि अर्धा चम्मच मेथी दाणा, हे मी पाण्यात भिजत ठेवले म्हणजे पटकन बारीक होईल। आणि हा आहे सिक्रेट पदार्थ ज्यामुळे इडली मऊसूत होण्यास मदत होते। तर मी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात हा घेतलाय आणि तुम्ही जर रात्री इडली करणार असाल तर सकाळचा बनवलेला भात घ्या। हा मी 1 कप भात घेतला आहे। तर इथे मी हे सर्व प्रमाण या कपने घेतले आहे। तुमच्याकडे या साईजमध्ये वाटी असेल तर वाटीने प्रमाण घ्या। एवढे प्रमाण 7 ते 8 लोकांना परफेक्ट पुरते। याचे वजनी प्रमाण पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये मी साहित्याची स्लाइड दिली आहे, जाऊन एकदा नक्की बघा। आता तांदूळ नीट करून स्वच्छ धुवून घेऊ। तर हे बघा, तांदूळ मी 2दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। त्याचबरोबर डाळ पण धुवून घेऊ। आता डाळ पण मी 2दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। आता हे सर्व बारीक करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा तांदूळ, भिजत ठेवलेला मेथी दाणा, थोडी डाळ आणि थोडा भात, त्यासोबत थोडं पाणी घालून हे बारीक करून घेऊ। हे बघा, 2दा थोडं पाणी घेऊन मी हे बारीक करून घेतले। आता हे एका भांड्यामध्ये काढू। याच पद्धतीने आपण सर्व बारीक करून घेऊ, पण रवा आणि दही सर्वात शेवटी बारीक करू। हे बघा, यामध्ये रवा घालून हे एकदा फिरवून घेऊ। तांदूळ सोबत रवा बारीक करून घ्यायचा म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत। हे बघा, पाणी न घालता रवा मिक्सरमधून फिरवून घेतला। आता यामध्ये हे दही घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ। हे बघा, एकदम बारीक असं वाटले आहे। आता हे भांड्यामध्ये काढून घेऊ। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। आता हे हलवून घेऊ। हे इडलीचे बॅटर जरा थोडे घट्ट वाटते, यामध्ये थोडं पाणी घालते। हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे म्हणजे आपली इडली जाळीदार मऊसूत होईल। आता हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू।
तर बघा 10 मिनिट झाली आहेत. झाकून ठेवण्याचं कारण म्हणजे आपण यामध्ये रवा घातला आहे आणि रवा हा पाणी शोषून फुगतो, त्यासाठी हे झाकून 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं. आता यामध्ये इनो घालू. इनो हा मी लेमन फ्लेवरचा घेतला आहे. इनोमुळे इडलीला जाळी छान सुटते. सोडा घालू नका, सोड्याने इडली पिवळी पडते. आता यावर 1 चम्मच पाणी सोडू म्हणजे इनो ॲक्टिव्ह होतो. आता हे सर्व एका डायरेक्शनमध्ये पळीने फक्त फिरवत राहायचे म्हणजे इनो त्याचं काम करेल. बघा हळूहळू बॅटर हे थोडे फुगत आहे. हे बघा इडलीचे बॅटर आपले तयार झाले आहे. आता इडली बनवायला घेऊयात. तर इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं. तेल चांगलं पसरून लावायचं. पसरून लावलं की इडली सर्व बाजूंनी एकसारखी मोकळी होते. तर प्लेटला आता तेल लावून घेतले. आता यामध्ये इडलीचे मिश्रण घालू. तर लक्षात घ्या मिश्रण आपल्याला खूप जास्त भरायचं नाही आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशी पाहिजे. यापेक्षा घट्ट असेल तर इडली घशात दाटल्यासारखी होते आणि जास्त पातळ पीठ असेल तर इडली चपटी होते. तर सगळ्या प्लेट्स आपण अशाच तयार करून घेऊ. तर इडली पात्रामध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलंय म्हणजे आपली इडली चांगली फुगते. आणि या पाण्यामध्येच मी 1 लिंबू चिरून भांड्यामध्ये टाकलाय. तर लिंबूमुळे भांडे काळे पडत नाही. ही टीप नक्की लक्षात ठेवा. आता यामध्ये या प्लेट ठेवायच्या. आता प्लेट्स ठेवताना लक्षात घ्या जो हा होलचा भाग असतो तो खालच्या इडलीवर आला पाहिजे म्हणजे वाफ तयार होते ती या छिद्रामधून बाहेर निघून जाते आणि खालची इडली ओली होत नाही. हे बघा अशा प्रकारे. आता याला झाकून मोठ्या गॅसवर 5 मिनिट ठेवायचं आणि नंतर गॅस कमी करायचा आणि आणखीन 5 मिनिट हे मध्यम गॅसवर झाकून ठेवायचं. साधारण बघा 9 ते 10 मिनिटांनी चेक करूया. तर हे बघा मस्त इडली फुगलेली आहे. तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्र इडली झालेली आहे आणि याच्या कडा पण बघा सुटल्या आहेत. आता गॅस हा बंद करायचा. थोडी थंड झाली की मग इडली काढायची. तर इडली पण आपली कोमट झाली. काढून घेऊ. निघत नसेल तर चम्मच पाण्यामध्ये बुडवून मग काढायची. पण आपली इडली बघा पटपट मोकळी होते. मस्त इडली तयार झाली. अगदी सहज निघते. याच प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊ. इडली बघा टम्म फुगली आहे. जाळी सुद्धा किती सुंदर आले आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. बघा किती मऊसूत जाळीदार इडली तयार झाली आहे. मग तुम्ही वाट कसली बघताय? तुम्ही पण पटकन कमी वेळात तयार होणारी पीठ न आंबवता झटपट तयार होणारी इडली नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडणार माझी खात्री आहे. आणि तुम्हाला मी सर्व प्रमाण साहित्य सांगितले आहेत आणि भरपूर टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.